आषाढ महिना म्हटलं का कधी पाऊस कधी ऊन असा थंड करून टाकणारं वातावरण असतं. तर अशा या मस्त वातावरणात अशा गुळाच्या दशमा करून घ्यायच्या. अगदी या पावसाळ्यात अगदी स्पेशल आहे. सगळे जण गावाकडे आणि आजकाल नवीन पिढी सुद्धा ह्या दशमा करतात. तुम्ही पण नक्की करून बघा. अशा मस्त लुसलुशीत तोंडात जाऊन अगदीच विरघळणारी अगदी छान मऊ पाहिल्याबरोबर असं वाटेल आहे की पुरणाची पोळीच बनवली आहे जणू. तर चला इथे सुरुवात करून घेते आहे. इथे सगळ्यात आधी मी लाडू गुळ वापरलेला आहे. तुम्हाला पांढरा गुळ वापरायचा असेल तर तो पण वापरून घेऊ शकता. पण मी हा गुळ याच्यासाठी कारण रंग खूप सुंदर येतो त्याच्याने दशम्यांना. पण तुम्हाला पांढुरक्या अशा दशम्या आवडत असतील आहे तर तुम्ही कोल्हापुरी असा तो पांढरा बेलीचा गुळ वापरू शकता. इथे सगळ्यात आधी ते मी बारीक असे चिरून घेतलेले आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे मी. त्याच हिशोबाने 1 वाटी बरोबर मोजून असे व्यवस्थित बारीक बारीक काप करून घेतला आहे. तुम्हाला किसायचा असेल तर किसून पण घेऊ शकता. इथे 1 वाटी मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे. त्यातच मी याच वाटीने सगळे माप करून घेणार आहे. 1 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेतला आहे. इथे बघा तुमच्याकडे जसं गोडाचं प्रमाण तुम्ही घेता कमी जास्त, कोणी कमी खातं कोणी जास्त, तर त्या हिशोबाने इथे गुळाचं तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. इथे बघा चिरून घेतल्यामुळे काय की लवकरच इथे गूळ आपला वितळणार आहे. त्यात मी चिमूटभर अगदी मीठ घातलेलं आहे. गोडाचा पदार्थ असला तरी चिमूटभर मीठ घातल्याने त्याचं आपलं चवीत खूप फरक पडतो, छान लागते. बघा इथे त्यात मी 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे. पाण्यातच एक थोडीशी इथे पाक वगैरे काही करायचं नाहीये. बस आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे आणि बस उकळी आणून घ्यायची आहे. बघा उकळी आलेली आहे. छान खदखद उकळत आहे आणि इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेते आहे. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी गॅस बंद करून देते आहे. या गरम पाण्यामध्येच आपल्याला छान पीठ पूर्ण भिजवून घ्यायचं आहे. बघा पूर्ण सगळीकडे पीठ ओलं होतपर्यंत छान तुम्ही परतवून घ्या. वर खाली करून घ्या. पूर्ण पाणी त्याला शोषून घेतलेलं आहे बघा. अजिबात पाणी राहिलेलं नाहीये आणि पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. पाणी कमी जास्त इथे झालेलं नाहीये. बरोबर प्रमाण घेतलेलं आहे. याच प्रमाणात तुम्ही वापरा म्हणजे इथे अजिबात कणिक सैल होणार नाही आहे. इथे अगदी बघा थोडंसं गार होतपर्यंत आपण इथे बाजूला ठेवून देणार आहे. हात लावायला इतकं कोंबट होतपर्यंत आपण इथे थोडंसं त्याला गार होऊ देऊ आणि मगच मळायला घेऊ. बघा सगळीकडे छान पाणी शोषून घेतलेलं आहे पिठाने. आता इथे थोडंसं थंड होतपर्यंत आपण बाजूला ठेवून देऊ. आता सध्या हात लावू शकत नाहीये त्यामुळे थोडं आपण याला गार होऊ द्यायचं आहे. बघा आता हात लावण्या इतकं गार झालेलं आहे. इथे परत एक आपण थोडं साजूक तूप वापरतो आहे आणि छान चुरून घेतो आहे. एक 4 ते 5 मिनिटं छान गोळा चुरून घ्यायचा आहे. बघा व्यवस्थित चुरल्या गेलं ना तर अजिबात दशम्या करताना त्या फाटणार नाही साईडने. छान आपलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. साईडने पूर्ण जे काही लागलेलं पीठ आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि बघा रंग किती सुंदर आला आहे. असं वाटत आहे पुरणाचा गोळाच हातात पकडला आहे. बघा छान मऊ नरम इतकंच झालेलं आहे. खूप कडक पण नाही आणि खूप सैल पण नाही. बघा याचे गोळे सगळे करून घेते आहे आता मी. अगदी पोळीच्या जेवढा आपण गोळा घेतो त्याच हिशोबाने मी इथे त्याचप्रमाणे इथे गोळे करून घेते आहे सगळे एकसाथ आणि एक एक करत आपला गोळा वापरायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे. इथे सगळेच एकसाथ मी गोळा करून घेते आहे आणि आपण लगेच इथे लाटायला घेऊ. बघा 1 वाटीच्या याच्यात इतके गोळे तयार झाले. आता इथे खूप पीठ एकसाथ वापरायचं नाहीये. जेवढं लागेल आहे तितकंच पीठ इथे वापरायचं आहे. जास्तीचं पीठ इथे लावू नका आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. खूप जाड नाही खूप पातळ नाही. आपली पोळी जशी असते त्या हिशोबाने इथे आपल्याला जाडी ठेवायची आहे. बघा आता इतकं लाटून झाल्यावर
इथे पुन्हा आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं कोरडं पीठ पण भुरकवून घ्यायचं आहे बघा. आणि याचा पुन्हा आपल्याला असा बघा गोळा बनवून घ्यायचा आहे, पूर्ण असं दाबून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याचा गोळा करून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. यामुळे दशम्या अतिशय मऊ लुसलुशीत होतात. आपल्या आजी पणजी ज्या असतात ना बिना दातवाल्या, त्यांना अगदी खायला खूप सोपी आहे, इतकी मऊ अशा दशम्या होतात. या दिवसात थोडासा गारवा असतो आणि गुळामध्ये थोडीशी ऊब देणारी गुणकारी असतात, त्यामुळे हा गुळ खाणं अतिशय चांगला आहे. त्यामुळेच या वातावरणात हे गुळाच्या दशम्या बनवल्या जातात. बघा छान लाटून घ्यायचं आहे, खूप पातळ नाही खूप जाड नाही, आपली पोळी जशी असते तसं इथे मी लाटून घेतलेलं आहे बघा. कुठेही चिरे पडलेले नाहीये साईडनी. त्याच याचाच अर्थ आहे आपला जो गोळा होता तो चांगला मळल्या गेलेला होता बघा. आणि आता इथे शेकून घ्यायचं आहे, दोन्ही साईडनी छान खमंग खरपूस तूप लावून आपल्याला इथे शेकून घ्यायचं आहे बघा. छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि इथे तूप लावून घ्यायचं आहे. इथे चांगल्या तुपाचाच वापर केलेला आहे मी आणि खूप सुंदर अशा दशम्या झालेल्या होत्या. तुम्ही पण नक्की करून बघा आणि या दिवसात नक्की खा बघा. छान सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला आणि खरपूस अलटून पलटून छान भाजून घ्यायचं आहे बघा. छान असा खरपूस रंग आलेला आहे बघा, सुंदर असा रंग आला आहे गुळामुळे. तुम्ही पण अशा दशम्या नक्कीच करून बघा. बघा इतक्या दशम्या सगळ्या मी आता लाटून भाजून घेतलेल्या आहे, तुम्हाला दाखवते मी. इतक्या छान मऊ लुसलुशीत झालेल्या आहे, अगदी तोडून दाखवते बघा तुम्हाला. बघा किती सुंदर. ज्याला माहिती नाहीये तो तर पुरणाची पोळी समजूनच याला तोंडात घालणार बघा. छान इतक्या छान झालेले आहे, अजिबात कुठेही कडकपणा आलेला नाहीये, छान मऊ अशा झालेल्या आहे बघा. फोल्ड करून दाखवते मी तुम्हाला बघा, खूप सुंदर अशा झालेल्या आहे. अगदी त्रिकोण केल्यावर पण आपला साईज पुन्हा तो घेतो आहे, इतक्या छान मऊ झालेले आहे. तुम्ही पण नक्की करून